अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय असं उत्तर देत आहेत की ॲप्लिकेशन करताना त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करंटली रिसाइडिंग ॲड्रेस हा दोन्ही टाकायची प्रोव्हिजन आहे. माझ्या माहितीप्रमाणे अशी प्रोव्हिजन नाही. कारण मी स्वतः रिडेव्हलपमेंटला माझी बिल्डिंग गेलेली असताना माझ्या पासपोर्टवर मी जिथे रेंटवर राहत होतो तिकडचा पत्ता होता. माझा परमनंट ॲड्रेस पासपोर्टवर नव्हता अध्यक्ष महाराज. त्यामुळे माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की रेकॉर्डवरती चुकीचं येऊ नये अध्यक्ष महाराज. म्हणून अशी प्रोव्हिजन खरीच आहे का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मनीषाताईंनी जी लक्षवेधी मांडली आहे हा प्रॉब्लेम आहे, परंतु हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे की नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. एक मिनिट, क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे की नाही. पोलिसांना नजरेकडे बघून कळतं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे की नाही, नजरेकडे बघून. आणि त्यामुळे मला आता त्याच्या खोलात जायचं नाहीये आणि मला अजून विस्तृतपणे अजून डिटेल्ड मॅनरमध्ये हे का त्रास होतो लोकांना, कशा प्रकारे त्रास होतो, काय त्याच्या मागचं इंटेन्शन असतं, ह्याच्यामध्ये मी भाष्य नाही केलं तर जास्त चांगलं राहील अध्यक्ष महाराज. परंतु सगळ्यांना माहिती आहे असं आहे, कारण स्टुडंट्स असतात, आणि स्टुडंट्स जे असतात त्यांना बाहेर जायचं असतं, काही लोकांना टुरिझम करता जायचं असतं, आणि त्यामुळे कोणाची किती गरज आणि ती गरज किती तीव्र आहे याच्यावरती ते प्रोसेस अवलंबून असते अध्यक्ष महाराज. एवढंच बोलतो फक्त, बाकी पुढे काय बोलत नाही. आणि त्यामुळे ही करेक्ट याची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय, आणि आपण जसं म्हणालात तसं त्याच्यामध्ये हे दोन्ही पत्ते करंटली रिसाइडिंग आणि परमनंटली रिसाइडिंग हे त्याच्यामध्ये आहे की नाही याच्यावरती आपण स्पष्टता करावी अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, चुकीच्या अजिबात रेकॉर्डवरती गेलेलं नाही. SOPs ह्या क्लिअर आहेत. आता माझ्या हातामध्ये देखील SOPs आहेत. माननीय सदस्य महोदयांनी हवं अध्यक्ष महोदय हे मी पटलावर देखील ठेवेन. ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन करत असतानाच करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असं तिथे दोन ऑप्शन आपल्याला येतात. परमनंट ॲड्रेस अर्थातच जिथे आपण राहत होतो ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे तो आपला परमनंट ॲड्रेस, आणि करंट ॲड्रेस जिथे तुम्ही भाडे जातो राहताय तो तुमचा करंट ॲड्रेस. असं ऑलरेडी तिथे आपण बायफर्केशन दिलेलं आहे. आणि मुळात हे ॲक्ट जे आहे हे पासपोर्ट ॲक्टला कल्पना आहे की सेंटरचं ॲक्ट आहे. आपल्या SOPs देखील ज्या दिलेल्या आहेत त्या सेंटरने आपल्याला दिलेल्या आहे आणि आपण ते फॉलो करतोय. एकंदरीत ह्याच्यामध्ये गैरसमज जसा आपला देखील तो गैरसमज झाला की भाड्याच्यावरती आम्ही राहत असू तर तिथे मुभाच नाही आहे, तर मला वाटतं थोडंफार ह्याच्या बाबतीमध्ये पोलीस यंत्रणेकडनं जर का अजून ह्याच्यामध्ये जनजागृती झाली तर नक्कीच जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचेल. मला वाटतं आजच्या ह्या विषयासंदर्भात जी चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने हा पोहोचेल. आणि माझं उत्तर आता पूर्ण होत्या ना, विनंती आहे. एकंदरीत असे 3 ऑप्शन इथे, म्हणजे बेसिकली करंट ॲड्रेस, प्रिव्हियस ॲड्रेस 1, 2 असे देखील आपण ऑप्शन याच्यामध्ये दिलेले असतात. विषय फक्त असा आहे की नक्कीच पोलीस विभागाकडनं व्हेरिफिकेशन होत असताना आता आज देखील म्हणजे वर्षाला जवळपास 6 लाख ॲप्लिकेशन हे ॲड्रेस व्हेरिफिकेशनचे पोलिसांकडे येत आहेत. नक्कीच कदाचित लोड जास्त असल्यामुळे तिथे एकदाच जाणं, मग तिथे ज्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे त्यांना कदाचित संपर्क न करणं अशा गोष्टी घडत असतील, तर त्या बाबतीमध्ये आजच निर्देश हे दिले जातील की व्हेरिफिकेशन होत असताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही ह्याची खात्री पोलीस विभागाने घ्यावी असे निर्देश दिले जातील.